तुम्हाला माहिती आहे पुण्यामधलं बुधवार पेठ कसं झालेलं आहे की त्या एरियाला एकदम घाणेरडा एरिया समजला जातो। आणि हो, म्हणजे कधीतरी आम्ही मार्केटला गेलो ना तर तिथं खूप मोठं होलसेल भावाचं मार्केट आहे। आम्ही डोळेनं बघतो की तिथं बायका असतात ना तर उभ्या असतात आणि ते पुरुषांना बोलवायले असतात। तर ते बुधवार पेठ कशामुळे झालेलं आहे माहिती आहे तुम्हाला? म्हणजे की त्याच ठिकाणी बुधवार पेठ जे बनलेलं आहे किंवा त्याच ठिकाणी वेश्या व्यवसाय का चालतो। पुण्यामधलं बुधवार पेठ म्हणजे तिथं वेश्या व्यवसाय चालतो स्पष्ट भाषेत म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे की तिथंच का झालेलं आहे। तर खरंच जर समाजासाठी कोण काय कार्य करत असेल तर त्यांना संकटाला खूप तोंड द्यावं लागतं। आणि अगदी अशाच प्रकारामध्ये ते बुधवार पेठ तयार झालेलं आहे। आणि ती बुधवार पेठ तयार झालेला आहे म्हणजे आपल्या सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा काढली होती साक्षरतेची। तर त्यावेळेला महिलांना शिकायला परवानगी नव्हती। मग ज्योतिबा फुलेंची अपेक्षा होती की महिलांनी शिकलं पाहिजे। त्यांनी सावित्रीबाई फुलेंना पहिले शिकवलं आणि महिलांना शिकवायला त्यांना सांगितलं। मग ज्या वेळेला सावित्रीबाई फुलेंनी तो जो वाडा होता काहीतरी त्या वाड्यामध्ये म्हणजे रात्रीची शाळा घ्यायला चालू केली कुणी? सावित्रीबाई फुलेंनी। मग पहिल्यांदा 1-2 महिला तिथं शाळेमध्ये आल्या। मग 1-2 महिला शाळेमध्ये यायल्यानंतर हे जे काही ब्राह्मण लोक होते त्यांना ते आवडलं नाही। ब्राह्मण लोक सावित्रीबाई फुलेंना विरोध करायला लागले त्या शाळेसाठी की महिला शिकून काय उपयोग आहे, महिला नाही शिकल्या पाहिजे म्हणून त्यांचा विरोध होता। पण तरी पण मग त्यांच्या अंगावर चिक्कल माती पण फेकली गेली, त्यांना खूप विरोध केला। पण सावित्रीबाई फुलेंनी ऐकलं नाही आणि काही महिला पण तिथं यायला लागल्या। मग त्या ब्राह्मणांनी एक प्लॅनिंग केलं। बंगालमधून एक अशी वेश्या व्यवसाय करणारी बाई आणली आणि ती बाई तिथं वेश्या व्यवसाय करण्यासाठी ठेवली। का तर जर ती तिथं बाई तशी आली तर मग बाकीचे आपले जे नवरे असतात ते नवरे बायकांना शिकायला या ठिकाणी पाठवणार नाहीत। म्हणून मग ती एक बाई आणत अशा सावित्रीबाई फुलेंनी महिलांना नाही शिकवलं पाहिजे यासाठी हे एक केलेला प्रयत्न होता। आणि तेव्हापासून मग तिथं एक महिला म्हणत 2, 3, 4 अशा महिला वाढत गेल्या आणि त्याचं बुधवार पेठ बनलं आणि तिथं वेश्या व्यवसायाचा प्रकार चालू झाला। पण पहिल्यांदा वेश्या व्यवसाय जर बुधवार पेठेत सुरू केव्हा झाला तर सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा तिथं शाळा चालू केली साक्षरतेची रात्रीची शाळा, आणि सावित्रीबाईने ते शाळा शिकवू नये किंवा महिलांनी शिकू नये म्हणून केल्या गेल्याला तो प्रयत्न होता। आणि त्यांनी म्हणून तिथं त्या बायका आणून तिथं ठेवायला चालू केल्या। आणि ती बायका आणून ठेवायला चालू केले का तर त्यांना एक वाटलं की बाबा अशा बायका आणून ठेवल्या तर, आणि तेव्हापासून तिथं ते वेश्या व्यवसाय चालू झाला आणि त्याचं नाव बुधवार पेठ पडलं।